नमस्कार मंडळी, मी सांची. स्वागत आहे आपल्या सर्वांचं सांची शैलीच्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे, कारण आज आहे रविवार आणि आमच्या भाईंदर वेस्टला एक सुक्या मच्छीचं मार्केट भरतं. म्हणजे बऱ्याच लोकांना ते माहीत नाही आहे. तर ते हिडन मार्केट आहे आणि ते मार्केट स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे रिक्षातून तुम्ही गेलात तर 5 मिनिटं लागतात आणि तिथे सगळ्या प्रकारची सुकी मच्छी मिळते आणि एकदम ताजी असते, फ्रेश असते. तर गेली बरीच वर्ष मी जाते त्या मार्केटमध्ये. तर माझ्या असं मनात आलं की तुमच्यासोबत देखील ते मार्केट शेअर करूया. तर आता मी तिकडे चाललेले आहे आणि सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर ते मार्केट बहुतेक लवकर भरतं सकाळी. तर आपण तिथे गेल्यावरच बघूया. तिथे बऱ्याच ठिकाणहून महिला येतात आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन त्या महिला सुक्या मच्छीचा व्यापार इथे करत असतात. म्हणजे होलसेल भावामध्ये तिथे मच्छी विकली जाते, सुकी मच्छी, आणि खूप फ्रेश असते. तर आता आम्ही गावी पण चाललो आहे. तर बघू, थोडी घेऊन जायची आहे गावच्या माणसासाठी, म्हणून मी आता चाललेले आहे एवढ्या सकाळी. म्हणजे सकाळ तर लवकर झाली आहे, तर 7:30च वाजलेले आहेत, जास्त नाही वाजलेले आहेत. तर म्हटलं जाऊन तुम्हाला पण दाखवते आणि तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कसं जायचं, काय जायचं ते मी तुम्हाला सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये देणार. तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर आपण आता जाऊया तिकडे भाईंदर वेस्टला आपल्याला जायचं. तर मंडळी, आता आपण भाईंदर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. भाईंदर वेस्टला जायचं आणि इथे पाहू शकता तुम्ही रिक्षा स्टँड आहे. तर तिथूनच शेअरिंग रिक्षा मिळते. तर आता लगेचच मी शेअरिंग रिक्षा पकडते आणि कदाचित 12 रुपये आहे शेअरिंग. चला, तर आता मी रिक्षामध्ये बसलेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही भाईंदर वेस्टला इथे मिठागर आहे, मीठ बनतं. तर त्याची शेती इथे केली जाते. तर आता आपण आपल्या जे मच्छी मार्केट आहे तिथे पोचतोय लगेचच. अगदी 3 ते 4 मिनटाच्या अंतरावरच आहे हे मार्केट. आणि इथे बघता तुम्ही रविवारचे इकडे इतर वस्तूंचा देखील बाजार भरतो. तर इथे हळूहळू आता सुरुवात झालेली आहे. सगळे जे व्यावसायिक आहेत ते आपलं जे हे आहेत ते लावत आहेत. आणि फायनली मी भाईंदरचं जे सुक्या मच्छीचा बाजार आहे तिथे पोचलेलं आहे. आणि इथे पाहू शकता तुम्ही सगळे असे वाटे लावलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे मस्त वेगवेगळी मच्छी आहे आणि या मावशी आहेत. तर तुम्ही कुठून आलात मावशी? अर्नाळा. ओके, तर एवढ्या लांबून आल्या. आणि किती वाजता आलात? आम्ही 4 वाजता. सकाळी 4 वाजता. तर हे मार्केट सकाळी 4 वाजता भरतं काय? सकाळी 4 वाजता होलसेलचं. आणि मग 4ला चालू होते आणि किरकोळला आता म्हणजे 7 वाजता किरकोळ असेल. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून घेऊन विकता की तुम्ही स्वतः तिकडून आणलेले? आम्ही अर्नाळ्यावरून आणली. अर्नाळा. आणि इथे पाहू शकता मस्त असे फ्रेश सोडे दिसतात तुम्हाला, खूप सुंदर आहेत. आणि या सोड्यांची किंमत आहे, म्हणजे त्या मावशी बोलल्या की 600 रुपये, 500 पर्यंत होतील. आणि तुम्ही बघू शकता इथे, तुम्ही बघते हातात घेऊन, खूप सुंदर असे आहेत, ताजी आहेत एकदम. आणि अजिबात वास देखील त्यांना येत नाहीये. इथे हा जवळा बघता एकदम फ्रेश आहे आणि 100 रुपयाला एकदम मस्त चकचकीत आहे एकदम. आणि ही कर्दी कशी आहे? 300 रुपये. आणि इकडे तुम्ही वाकटे बघताय बळे, तर ते देखील आहेत. हे किती रुपयाला? 400 रुपयाला एकदम फ्रेश आहे. आणि इथे बोंबील बघताय मस्त अशी छान लावून ठेवलेले आहेत त्यांनी. तर हे 1000 रुपयाला आहेत. तर किती नग आहे टोटल? मोजले ना असेच आहे, पाठीवरच ते माप. अच्छा, आणि मस्त आहेत, जाडे एकदम. बघा तुम्ही, एक मी तुम्हाला 800 पर्यंत देणार असं. आणि हे 1000 रुपयाचे आहेत आणि 800 पर्यंत देणार. ते खूप छान आहेत एकदम, अजिबात त्यांना वास वगैरे येत नाहीये. तर बघते मी, मला पण घ्यायचे. आणि हे अर्नाळ्याचे आहेत स्पेशल एकदम, असं नाही की कुठून पण आणलेले आहेत, एकदम आपल्या समुद्रातलेच आहेत, ताजे. तर आणि मावशी, हे जे मार्केट आहे आता किती दिवस असणार आहे? म्हणजे डिसेंबर पासून चालू होतं की त्याच्या आधीपासून? डिसेंबर पासून चालूच असतं. 12 महिने चालूच. 12 महिने चालू. माल कमी असते, आता जास्त. ओके, म्हणजे कसं आहे, मला वाटलं डिसेंबर पासून चालू होतं की काय? डिसेंबर पासून जास्त मच्छी येते आणि पावसाळ्यामध्ये 7 कमी असते. पण हे दर रविवारी असतं? रविवारी बाकीच्या दिवशी नसतं ना? ओके, फक्त रविवारी. अच्छा. तर या मावशी, तुमचं नाव काय? जया. आणि पुढे? जया रामचंद्र वैती. जया वैती मावशी आहेत आणि त्यांनी अजिबात
म्हणजे काही वेळा व्हिडिओ बनवायला गेल्यावर लोक हे करून दाखवतात की नको वगैरे, तर त्यांनी अजिबात नकार दिला नाही मला आणि एकदम व्यवस्थित बनवलं आणि सगळी माहिती सांगितली व्यवस्थित, तर मला खूप छान वाटलं. तर मावशी तुमचे खूप खूप आभार आणि छान आहे. आणि तुम्ही नक्की या मावशी इथे पोलीस स्टेशन आहे, भाईंदर पोलीस ठाणे, आणि इथे या मावशी बसलेल्या आहेत. तर कधी आलात 12ही महिने हा मार्केट चालू असतो, हा फक्त रविवारी, तर तुम्ही येऊ शकता आणि यांच्याकडे मच्छी घेऊ शकता. ठीक आहे, मला पण आवडली, मी घेते. जागा इथलीच आहे तर ही कशी आहे? 100 नाही थोडे थोडे 800 800. सफेद कोणबीचे आहेत ते. अच्छा. आणि हा जवळा? अच्छा, हा जवळा 100. हे कसं आहे? 200ला 25, 100 रुपये 12, जावळ 5 रुपये. आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप दूरवर असं हे मच्छी मार्केट पसरलेलं आहे आणि खूप लांबून लांबून अर्नाळा, विरार, उत्तन, गोराई यासारख्या ठिकाणावरून या व्यावसायिक ज्या मच्छी विकणाऱ्या महिला आहेत त्या सकाळी सकाळीच येतात. आणि इथे तुम्ही बोंबीलचा वाटा बघू शकता. तर हे 1000 रुपयाला वगैरे सांगतात, पण नंतर कमी करून पण देतात. आणि इथे मस्त चकचकीत अशी तेंडी सुकट दिसते जी 500 रुपये वाटा आहे. छोटी बोंबील आहेत ते पण 700-800पर्यंत वाटा आहे. आणि इथे सुकी अशी मांदेली आहे ती 300 रुपये वाटा. तर चला पुढे बघूया आपण काय काय आहेत ते. तर इथे तुम्ही पाहताय माखल्या आहेत सुकलेल्या आणि ज्या चवीला अतिशय सुंदर लागतात. म्हणजे मला बोलल्या काकी की असं मस्त गरम पाण्यामध्ये भिजत टाकायचं, मग त्याची भाजी छान लागते. आणि आता पुढे जाऊया आपण, खूप लांबपर्यंत पसरलेलं आहे. आणि इथे बळे आहेत. ते जे बोंबील आहेत ते मला सांगितलं 1000 रुपये, नंतर 800वर आली आणि आता 500 रुपयाला आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त मोठी मोठी साईज आहे. तुम्ही कुठून आलात? माझा पण घेता. हा, कुठून येता तुम्ही? उत्तन. घे बायच्यावर. आणि सकाळी किती वाजता आलात? 2 वाजता. 2 वाजता. आणि तुमच्या घरची मच्छी आहे? ओके ओके ओके, बरोबर. पोटा पाण्यासाठी सकाळी एवढं उठून लवकर यायलाच लागतं ना. काय करणार, आपला धंदाच आहे. बरोबर. आणि मस्त मावशींकडे एकदम ताजे ताजे बोंबील आहेत आणि मला आवडले ते, मी घेतलेले. आणि या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता असे बोंबीलचे वाटे लावलेले आहेत. आणि इकडे ही कर्दी दिसते ती 150-150 रुपयाला आहे आणि ही 200 रुपयाची. आणि इकडे दूरवर असा मस्त मच्छी, सुक्या मच्छीचा बाजार भरलेला आहे, इथे बघू शकता तुम्ही. आणि एकदम ताजी ताजी मच्छी मिळते, ते अजिबात अशी जुनी झालेली मच्छी नसते. आणि हा जवळचा कर्दीचा वाटा आहे इथे. आणि इथे पाहताय मच्छी विकून झाल्यानंतर या ज्या महिला आहेत त्या इथल्या इथे त्यांचं जे घरगुती साहित्य असतं ते विकत घेतात. आणि मी या मावशींकडे जो सुका जवळ आहे तो विकत घेतलेला आहे. मला त्यांनी 300 रुपयाला दिला आणि एकदम स्वच्छ चकचकीत असं सुका जवळ आहे. आणि इथे पाहते हे भाईंदर वेस्टचं पोलीस ठाणे आहे आणि त्याच्या बाजूलाच हे असं सुक्या मच्छीचा बाजार भरतो आणि रविवारीच भरतो. आणि या दिवशी इतर गोष्टींचा देखील बाजार इथे भरलेला असतो. तर तुम्ही नक्की इकडे या आणि एकदम कमी भावामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात, मेन म्हणजे सुकी मच्छी. आणि इथे पाहताय हे जे सुकं खोबरं आहे ते 100 रुपयाला आहे. लसूण आहे. आणि इथे भाजी विकणाऱ्या महिला देखील असतात, तर इथे आहेत. तर ह्या आजींकडे मी भाजी विकत घेते. आणि हा जो वाटा आहे आंब्याचा हा 500 रुपयाला आहे. आणि इथे ओली मच्छीचा पण बाजूलाच मार्केट आहे, तर तिथे देखील मी गेले आहे. आता बघूया काय काय इथे मच्छी. तर एकदम ताजी ताजी मच्छी दिसते. आणि हे लाल तांदूळ आहेत. आणि इथे भांड्यांचं साबण वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या घरगुती साहित्य असतं ते सगळं मिळतं या ठिकाणी. म्हणजे हा बाजार देखील रविवारचाच भरतो आणि खूप इथे गर्दी असते या बाजारामध्ये. इथे झाडू वगैरे बघता तुम्ही, तसे टोपल्या आहेत विणलेल्या. तर अगदी 20-30 रुपयापासून सुरुवात होते या टोपल्यांची आणि साईजनुसार त्या वाढत जातात. आणि इथे पाहताय छान अशी बकुळीची फुलं आहेत आणि त्याच्यापासून वेणी विणत आहेत.
आणि इथे चिंचेचे गोळे आहेत, 150 रुपयाला वगैरे एक चिंचेचा गोळा. आणि हे जे पापडाचं पाकिट आहे, कुरडया मी विकत घेतलेल्या आहेत, तर त्या 100 रुपयाला. चिंचेचे गोळे पण आहेत इथे. तर मंडळी, असा होता भाईंदर वेस्टचा सुक्या मच्छीचा बाजार. तर इथे होलसेल आणि रिटेल दरामध्ये मच्छी मिळते आणि खूप स्वस्त असते. तर नक्की तुम्ही एकदा या बाजाराला भेट द्या, जेणेकरून इथल्या महिलांना आर्थिक मदत मिळेल. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळांना शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी आपली काळजी घ्या.